मनसेची आज शिवतीर्थ येथे बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। मनसे नेते सरचिटणीस यांची आज बैठक होईल। राज ठाकरे नेमक्या कार्यकर्त्यांना काय सूचना करतात या बैठकीच्या माध्यमातून हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मनसेची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आज महत्त्वाची बैठक खरं तर म्हणावी लागेल मनसेची। आजच्या बैठकीत नेमकं काय घडू शकतं, कोणकोणते नेते उपस्थित राहू शकतात आणि कधी नेमकी या बैठकीला सुरुवात होईल? नक्कीच आपण पाहिलं, जो आता नुकता जो राज ठाकरे यांचा मेळावा झाला होता, त्या मेळाव्यामध्ये ते बोलले होते की जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होतील। आणि त्याआधीच आता जर पाहिलं तर जवळपास आपण पाहिलं 4 ते 5 महिने आहे आणि त्याच्या आधीपासूनच आता राज ठाकरेंची तयारी आहे ती सुरू झाली आहे। आता देखील पाहू शकतो थोड्याच वेळापूर्वी जे सर्व पक्षातील जे प्रमुख जे नेते मंडळी आहेत संपूर्ण राज्यभरातून, आता थोड्या वेळ सोलापूरचे नेते आले असतील, त्यानंतर पुण्याचे नेते आले असतील आणि मुंबईचे सर्व नेते मंडळी आहेत, एक एक करून ते आता शिवतीर्थावर दाखल व्हायला जे सुरू झालेले आहेत। यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आहे, ते थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये जी राज ठाकरेंना विधानसभामध्ये जो नुकसान झालं आणि त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती, या सर्व संदर्भात आहे ते आज राज ठाकरे ते चर्चा करणार आहे। आगामी निवडणुकांमध्ये आपली भूमिका काय असली पाहिजे या संदर्भात त्यांच्याकडून जी चर्चा आहे ती केली जाणार आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी निवडणुकीच्या वेळी आपण कुठले मुद्दे आतापासूनच जर धरून ठेवले तर ह्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल, या संदर्भात आज राज ठाकरे आहे ते चर्चा करणार आहे आणि त्यांच्या नेत्यांना जे पुढील आदेश आहे ते देणार आहे। आपण जर पाहू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी ते स्थानिक लेवलचे जे विषय आहे ते खूप जास्त चालतात आता, आणि त्या सर्व गोष्टीवरती आज राज ठाकरे त्यांच्या नेत्यांशी आहे जी बैठकीमध्ये ते चर्चा करणार आहे। स्थानिक लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून आपला विषय, आपलं मत, आपली भूमिका काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे लोकांमध्ये एक संभ्रम आहे तो निर्माण होणार नाही। या सर्व संदर्भात एकंदरीत आज राज ठाकरेंची बैठकीमध्ये ते नेते मंडळाची चर्चा करणार आहे। या चर्चेनंतर राज ठाकरे पुढील महत्त्वपूर्ण काय आदेश देतील त्यांच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांना हे देखील पाहणं मात्र आजच्या दिवसांमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी, नक्कीच रिद्देश, आजच्या या बैठकीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।